नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेला आपण परिमेय संख्यांचे दशांश रूप हा भाग आपण पाहणार आहोत. दशांश रूप म्हणजे काय हे प्रथम आपण पाहूया. आपल्याला जेव्हा दिलेल्या दोन संख्यांचा भागाकार असतो तेव्हा तो भागाकारामध्ये शून्य व्यतिरिक्त जर बाकी आली तर त्या ठिकाणी आपल्याला मिळणारा भागाकार हा दशांश रूपामध्ये असतो. दशांश रूपासाठी आपल्याला अशा चिन्हाचा वापर करतो, आपण त्याला पॉइंट म्हणतो. म्हणजे 3.2 9.8 7.3 वजा 8.4 अशा ज्या काही मांडणी असते यांना आपण म्हणतो दशांश रूप असं म्हणतो. मिळणारा भागाकार आपल्याला ऋणही असू शकतो आणि धन देखील असू शकतो. तर आपण या ठिकाणी या परिमेय संख्यांचं दशांश रूप हे आपल्याला भागाकारामध्ये मिळतं. आता समजा जर आपल्याला भागाकारामध्ये या ठिकाणी बाकी मात्र काय होत असते, या ठिकाणी ज्या भागाकारामध्ये बाकी ही शून्य मिळते म्हणजे आपल्याला भागाकार हा पूर्णांक संख्या मिळतो, तेव्हा त्याची मांडणी कशी असेल. समजा एक उदाहरण पहा. या ठिकाणी आपण 20/4 घेतलं. इथे काय होणार आहे, 4 आणि 20 ला पूर्ण भाग जाईल. 4 5 20 म्हणजे बाकी आली आपल्याला 0 आली. म्हणजे या ठिकाणी आपल्याला भागाकार 5 मिळाला. पण हा भागाकार 5 देखील आपण दशांश रूपामध्ये 5.0 अशी त्याची मांडणी करू शकतो. 5.0 म्हणजे किती, 5 हे आपण लक्षात घ्यायचं. म्हणजे पॉइंटच्या उजवीकडे 0 असेल तर ती पूर्णांक संख्या असते. आपण आता या ठिकाणी आपण अशा काही परिमेय संख्यांचा आपण विचार करणार आहोत की त्यांचा आपण या ठिकाणी काय भागाकार घेणार आहोत. आपल्याला माहिती आहे भागाकारासाठी आपण 3 चिन्हांचा वापर करतो साधारण. बघा आता आपण दाखवलेला हा एक भागाकाराचं चिन्ह आपण वापरतो. त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने एक भागाकाराचं चिन्ह असतं आणि आपण अंश छेदाच्या रूपामध्ये देखील आपल्याला भागाकाराचं चिन्ह म्हणजे अंश आणि छेदाच्या मध्ये जी आडवी रेष असते तिलाही आपण भागाकाराचं चिन्ह असं म्हणतो. मग आपण आता या ठिकाणी यापैकी अंश छेदाच्या रूपामध्ये जी मांडणी आहे अशा भागाकाराच्या आपण वापर करून या चिन्हाचा वापर करून आपण या ठिकाणी परिमेय संख्यांचं दशांश रूप आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. म्हणजे पूर्णांक संख्या लक्षात घ्यायचं, जेव्हा आपल्याला एखादी पूर्णांक संख्या मिळते भागाकारामध्ये तेव्हा ती पूर्णांक संख्या आपल्याला या पद्धतीनं लिहिता येऊ शकते. आता या व्यतिरिक्त जर आपल्याला पूर्णांक संख्या म्हणजे भागाकार मिळालं नाही, म्हणजे भागाकारामध्ये जर पूर्णांक संख्या मिळाली नाही तर आपल्याला भागाकार कशा पद्धतीने मिळतो त्याचं एक आपण आता या ठिकाणी उदाहरण पाहणार आहोत. आता बघा, समजा आपल्याला एक भागाकार दिलेला आहे की 22/4 म्हणजे 22/4. आता इथं काय होईल, आता भागाकारामध्ये पाहता आपण भाग घालूया या ठिकाणी. आता 22/4 म्हणजे या ठिकाणी आपण त्याचे अवयव पाडूया. म्हणजे 11×2 आणि 4चे अवयव पाडूया 2×2. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 2 निघून जाईल म्हणजेच आपल्याला 11/2 राहिलं. आता 11/2 हे या ठिकाणी आपल्याला मिळालं. आता आपण या ठिकाणी 11/2 हा भागाकार आपण पूर्णांकामध्ये करूया. म्हणजे पहा, 2 भागाकार करूया. 2×5=10 राहिला. आता 1 आपल्याला पुढे संख्या नाहीये म्हणून आपण पॉइंट घेऊया आणि 10 झाले म्हणजे 2×5=10 म्हणजे या ठिकाणी आपल्याला मिळालं 5.5. म्हणजे थोडक्यात आपल्याला या ठिकाणी 22/4 बरोबर आपल्याला मिळालं
5.5. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी काय मिळालं, हा जो भागाकार आहे तो आपल्याला दशांश रूपामध्ये आपण या ठिकाणी मांडलेला आहे. आता या ठिकाणी काय झालं, या ठिकाणी आता आणखी एक उदाहरण बघा. आता आपण आणखी एक उदाहरण पाहूया. आता समजा या ठिकाणी आपण 7/6 हा एक भागाकार घेऊया. आता 7/6. आता या भागाकारामध्ये काय होतं बघा आपण आता भागत जाऊया. समजा आपण या ठिकाणी आता भागाकाराचा चिन्हाचा वापर करून सोडवूया. म्हणजे या ठिकाणी 7ला 6ने भागायचे. आता काय होते बघा, या ठिकाणी 6ने भागलं, 6 एके 6 राहिला 1. आता पुढे संख्या नाहीये म्हणून आपण काय करू, पॉइंट देऊया आणि मग या ठिकाणी आपल्याला 0 घेतला आपण. मग 6 एके 6 4 राहिले. आता परत आपण 0 घेऊया, परत भागाकार घालूया. 6 6 36 परत राहिले 4. परत 0 घेऊया. 6 6 36 पुन्हा राहिले 4. म्हणजे आपण या ठिकाणी बघा, जेव्हा आपण असं पुढं भागत जातोय, पुन्हा आपण 0 घेतलं, परत 6ने भाग जाईल. म्हणजे या ठिकाणी पुन्हा 6 6 6 असे येत राहते. मग भागाकाराची क्रिया पूर्ण होते का? भागाकाराची क्रिया आपण पूर्ण होऊ शकत नाही, कारण प्रत्येक वेळेस आपल्याला या ठिकाणी काय होतंय, भागाकारामध्ये बाकी 4 राहते. पुन्हा 0 घेतो, परत 6ने भाग जातो. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी होते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय मिळते, अशा पद्धतीने 1.6. म्हणजे आता हे जे आहे या ठिकाणी काय झालंय, हे आपल्याला अशा पद्धतीने भागाकार हा अखंड मिळत जातोय. इथं कुठेही खंड पडलेला नाही, अखंड होत जाते. तसं या भागाकारामध्ये काय झालं, या भागाकारामध्ये आपल्याला या ठिकाणी बाकी काय आली, थोडक्यात 0 आली. म्हणजे या ठिकाणी भागाकारामध्ये खंड पडलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी सांगता येते की काही संख्यांच्या भागाकारामध्ये आता इथे दशांश रूप मांडणे आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी 7/6 बरोबर 1.666 असं आपल्याला या ठिकाणी मिळत जात आहे. पुढे आपल्याला अशा पद्धतीनं 0 0 6 6 आपल्याला येत जाणार आहे. तसं इथं काय झालं मात्र या ठिकाणी 22/4 भागला. म्हणजे 22/4 भागले तेव्हा आपल्याला या ठिकाणी काय झालं, 5.5 मिळाले. म्हणजे बाकी या ठिकाणी आपल्याला काय मिळत जाते, 0 मिळालेले. म्हणजे अगदी भागाकाराच्या चिन्हाचा जरी आपण विचार केला तरी बघा आता 22/4 असं आपण भागलं तर 4 पंचे 20 राहिले 2. आता पॉइंट देऊया आपण. म्हणजे इथं झाले 20, 4 पंचे 20 बाकी आली 0. म्हणजे इथं भागाकार थांबलेला आहे. इथं मात्र भागाकारामध्ये काय होते, 4 4 सतत आपल्याला बाकीमध्ये येत जात आहे. आता ही 2 उदाहरणामध्ये लक्षात घ्या. इथं काय झालं, आपल्याला या ठिकाणी भागाकारामध्ये काय झालं, हे भागाकार हा काय झाला, खंडित झाला. तर या ठिकाणी मात्र काय भागाकारामध्ये हा अखंडित आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला मिळणारा जो भागाकार आहे हा अखंडित दशांश रूपामध्ये आहे. आणि या ठिकाणी मिळणारा काय, अखंडित दशांश रूप. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्यायचं की आपल्याला एक तर खंडित दशांश रूपामध्ये आपल्याला भागाकार मिळेल किंवा अखंडित दशांश रूपामध्ये भागाकार मिळेल. म्हणजे आता लक्षात घ्यायचं की आपण जेव्हा परिमेय संख्यांचा भागाकार करतो तेव्हा आपल्याला भागाकार 2 प्रकारे मिळतो. एक खंडित दशांश रूपामध्ये असतो तर दुसरा अखंडित दशांश रूपामध्ये असतो. मग आपल्याला हा जो खंडित दशांश रूप आहे, हे खंडित दशांश रूपाचं अखंडित दशांश रूपात मान्य करता येईल का, हा विचार करूया. म्हणजे 5.5 आहे तर आपल्याला या पद्धतीने मांडता येऊ शकेल का, तोही आपण या ठिकाणी विचार करूया. आता बघा काय होऊ शकतं, समजा त्या भागाकारामध्ये पुढे तर काही नाही आता, म्हणजे आपण परत 0ने भाग घालवला. 0ने घालवलं तर काय होणार आहे, आता 0 येईल. परत 0ने भाग घालवला, परत 0 राहिलं. परत 0 उतरून घेतलं आणि परत 0ने भागला, परत 0 दिला आपण. म्हणजे अशा पद्धतीने आपण
पुढेही शून्य देत राहू शकतो. म्हणजेच काय होईल, आपल्याला ही जी मांडणी आहे 22/4 बरोबर 5.5 आणि त्याच्या पुढे आपण अशी शून्य ही देत जाऊ शकतोय. मग आता या ठिकाणी ही मांडणी कशी झाली, ही सुद्धा काय झाली, आता अखंडित दशांश रूपामध्ये मांडणी झालेली. म्हणजे लक्षात घ्या की आपल्याला खंडित दशांश रूप असेल तरी त्याची मांडणी आपल्याला अखंडित दशांश रूपामध्ये करता येऊ शकते. म्हणजे आपल्याला अशा पद्धतीने या ठिकाणी खंडित दशांश रूपाची मांडणी अखंडित दशांश रूपामध्ये करता येते. पण आता या ठिकाणी अखंडित दशांश रूपामध्ये बघा, या ठिकाणी काय झालं, एखाद्याचं या ठिकाणी 6 सतत आपण कुठपर्यंत मांडत जाणार, किंवा आपल्याला याचाही अगदी थोडक्यामध्ये त्याची मांडणी आपल्याला अशी करता येते की समजा आपण आता 7/6 हा भागाकार असेल तर तो आपण 1.1 पुढं 6, आता 6 सतत 1 चाललेला आहे म्हणून या ठिकाणी या 6च्या डोक्यावरती आपल्याला अशी छोटीशी रेष ओढली जाते. म्हणजे हे वाचताना येतं किंवा हे कसं होतं 1.6, याचा अर्थ काय घ्यायचा की 6 हा अंक हे सतत पुढं आलेला आहे. तसं आपल्याला या ठिकाणी काय मांडता येईल, जरी आपल्याला 22/4 यांचा भागाकार आपण असे मांडू शकतो 5.5 0 आणि शून्याच्या डोक्यावरती आपण अशी रेष मारू. म्हणजे हेही बरोबर आहे मांडणी आणि या ठिकाणी आपण ही मांडणी देखील आपली बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असेही या ठिकाणी याचा अर्थ काय, तर या ठिकाणी हे अखंडित दशांश रूप आहे. अखंडित आहे म्हणजे याचा अर्थ समजायचा की 6 अशा पद्धतीनं पुढं येत गेलेला आहे. जशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकतं. काही उदाहरणामध्ये काय होतं, तर काही उदाहरणामध्ये आपल्याला लक्षात घ्या की काही संख्यांच्या ऐवजी म्हणजे या अंकांच्या ऐवजी काही वेळी संख्यांचा गट पुन्हा येत जातो. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या संख्येमध्ये आपल्याला असं आलं की समजा 3.24 असं येत गेलं. भागाकार केल्यानंतर आपल्याला एखाद्या संख्येचा आपल्याला दशांश रूपामध्ये 3.24 असं येत गेलं तर आपल्याला पुढे असं की कुठले लिहिणार, मग आपण जर हेच आपल्याला याही पद्धतीने लिहिता येतं 3.24 आणि 24च्या म्हणजे ह्या पूर्ण संख्येच्या वरती आडवी रेष मारायची. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी अखंडित दशांश रूपाची मांडणी करता येऊ शकते. अशा पद्धतीने आपल्याला अखंड दशांश रूप आपल्याला मांडता येऊ शकतं. कधी कधी 2, 3, 4 संख्यांचं देखील आपल्याला या ठिकाणी आपल्याला मांडणी करता येते. आता या ठिकाणी बघा आपल्याला माहिती आहे की 22/7 ही कशाची किंमत आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे 22/7 ही पायची किंमत आपण घेतो. 22/7 22/7 बद्दल आपण किती लिहितो 3.14. म्हणजे या ठिकाणी आपण 22/7 म्हणजे पायची किंमत ही 3.14 किंवा 22/7 घेतो. पण 3.14 घेतो. पण जर आपण 22ला 7ने भागलं, 22ला 7ने भागत गेलो तर आपल्याला 3.14 आणि पुढं 2857 अशी संख्या मिळत जाते. 3.14 2857 अशी मिळत जाते. आता याच्यानंतर पुन्हा पुढं काय मिळतं, पुढं अशाच पद्धतीने हा गट मिळत जात असतो. म्हणजे काय होतं या ठिकाणी बघा आपल्याला या ठिकाणी 3.1428 परत 57 असं मिळतं. मग आता या ठिकाणी काय झालं 142857 हे पुन्हा बघा आलं म्हणून या ठिकाणी आपण हे लिहिताना आपण असं लिहू शकतो की 3.142857 आणि ह्या पूर्ण संख्यावरती आपण अशी आडवी रेष मारायची. म्हणजे 22/7 ची याचा अर्थ काय येतं की 3 पॉइंटच्या पुढे आपल्याला हा जो अंकांचा गट आहे, हा अंकांचा गट काय होतो पुन्हा या ठिकाणी येत जातो. म्हणजे जसं आपण आता पाहिलं की या ठिकाणी काय आपण पाहिलं या ठिकाणी आपण पाहिलं की खंडित दशांश रूप असेल, खंडित दशांश रूप इथं याचा अर्थ तिथं भागाकार काय होतो पूर्णपणे संपलेला असतो, बाकी त्या ठिकाणी शून्य आलेली असते. पण अखंडित दशांश रूपामध्ये तसं होत नाही.
अखंडित दशांश रूपामध्ये काय होतं, बाकी शून्य राहत नाही, आपल्याला भागाकाराची क्रिया ही पुन्हा 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 सतत करावी लागते. मग कुठपर्यंत करत जायचं, तर या ठिकाणी जेव्हा एखादा अंक किंवा एखाद्या संख्येचा गट हा जर पुन्हा पुन्हा येत असेल तर आपण तिथं थांबतो. आणि काय करायचं, मग एखादा अंक किंवा एखाद्या संख्येचा गट हा पुन्हा पुन्हा येत असेल तर आपण काय करायचं, त्याच्यावरती आडवी रेष मारायची. आणि आडवी रेष मारल्यानंतर त्याचा अर्थ काय घ्यायचा, की त्या ठिकाणी तो अंक किंवा त्या संख्येचा गट काय झालेला आहे, पुन्हा पुन्हा पुढे भागाकारात येत आलेला आहे. तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, अखंडित दशांश रूप. म्हणजे आता या ठिकाणी आपण खंडित दशांश रूप आणि अखंडित दशांश रूपाबाबत आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. म्हणजे आणि खंडित दशांश रूपाचं आपल्याला अखंडित दशांश रूपामध्ये देखील आपल्याला रूपांतर करता येऊ शकतं. आता या ठिकाणी आणखी एक तुम्हाला उदाहरण देतो आणि ते पाहूया आपण. आता या ठिकाणी 7/4 हे दशांश रूपामध्ये काय येते पाहूया आपण आता. म्हणजे या ठिकाणी आता 7 ला 4 ने भागणे. बरोबर आहे. बघा आता 4 1 4, 7तून 4 गेले 3, आपल्याला पुढे संख्या नाही, आपण पॉइंट देऊया आणि 0 घेतलं. आता 4 7 28, 30तून 28 गेलं म्हणजे या ठिकाणी आता 2 राहिले. पुढे आपण 0 घेऊया, 4 पंचे 20, बाकी आली 0. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 7/4 बद्दल आपल्याला काय लिहिता येतं, 1.75. म्हणजे या ठिकाणी काय झालं, तर या ठिकाणी हे खंडित दशांश रूप. बाकी 0 आली की काय म्हणायचं त्याला, खंडित दशांश रूप. म्हणजे आपल्याला मिळताना तर लक्षात घ्यायचं, दशांश रूप आपल्याला 2 प्रकारे मिळू शकतं. जेव्हा आपल्याला दोन परिमेय संख्यांचा आपण भागाकार करतो तेव्हा आपल्याला मिळणारा भागाकार हा खंडित दशांश रूपामध्ये असतो किंवा अखंडित दशांश रूपामध्ये आपल्याला मिळू शकतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला मिळणारा जो भागाकार आहे तो अखंडित आणि खंडित. खंडित दशांश रूपाचं रूपांतर आपल्याला अखंडित दशांश रूपामध्ये करता येऊ शकतं. जेव्हा अखंडित दशांश रूप आपल्याला मिळतं तेव्हा कधी कधी त्या ठिकाणी एखादा अंक किंवा त्या संख्येचा गट हा पुन्हा पुन्हा येत असतो, तेव्हा आपण त्या ठिकाणी त्या अंकाच्या वरती किंवा त्या संख्येच्या गटाच्या वरती आपण आडवी रेष मारायची. म्हणजे याचा अर्थ ते काय आहे, ते अखंडित दशांश रूप आहे. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी परिमेय संख्यांच्या दशांश रूपाचं आपण या ठिकाणी कशा पद्धतीने मांडणी करता येते ते आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. म्हणजे हे दशांश रूप मात्र कधी मिळतं, जेव्हा आपल्याला दिलेल्या परिमेय संख्यांचा काय करतो, आपण भागाकार करतो. जेव्हा भागाकार करतो तेव्हा भागाकारामध्ये लक्षात घ्यायचं, बाकी 0 आली तर त्या ठिकाणी काय झालं, पूर्ण भाग गेलेला आहे. त्या ठिकाणी आपल्याला खंडित दशांश रूप मिळू शकतं. आणि जर समजा बाकी 0 येत नाही आणि सतत भागाकाराची क्रिया चालू राहते तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला अखंडित दशांश रूप मिळत जातं. या गोष्टी लक्षात ठेवायच्या. धन्यवाद.